तर फायनली आम्ही पोहोचलो घोडाझरीच्या गेटवर. गेटवाला भाऊ तिकीट काढा म्हणे. मला आली राग. धूमसारखी गाडी उडवली आणि सीधा गेटच्या पार. इथं पोचता सप्पूला म्हटलं आपली गाडी पार्क कर बापू. याला बघून तर तो डायलॉग आठवला. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा. आणि आम्ही सर्वजण इथं डिसाईड केलं की आम्ही इथं डुबकी मारू. पण इथं टेन्शन तर माझा होता कारण मला तर स्विमिंग येत नाही. मनात आधा पादा कोण पादा म्हटलं आणि दिलं जंप मारून. मला लग्नाच्या अगोदर मरायचं नव्हतं म्हणून कसं तरी हातपाय हलवलं. आणि हे बघा माझी पूर्ण गँग तर मस्त एन्जॉय करत होते आणि फक्त मीच एकटा बसून आधा पादा खेळत होतो. आमचा छोटासा सप्पू काहीतरी नाही म्हणत होता. उचलून टाकला त्याला टायर मध्ये आणि मी इकडे मस्त लवत होतो. या सीनला पाहून तर बाहुबलीचा गाणं आठवला. आणि हे काका पाण्यातच आपली चाय आणि पिंगर विकत होते. यांना पाहून तर मला पुन्हा भूक लागली. इकडे आमची रेस चालू झाली होती. जे कोणी रेस हारेल ते नागपुरी खर्रा, एक टिल्लू आणि बिर्याणी चारेल. आणि खरंच इथला व्ह्यू खूप सुंदर आहे. तुम्ही पण फॅमिली सोबत, गर्लफ्रेंड सोबत, फ्रेंड सोबत इथं व्हिजिट करू शकता. मी आंघोळ करून एकदम झालो होतो टकाटक रेडी कारण आपल्याला निघायचा होता आता 7 सिस्टर हिलला. जायच्या अगोदर आम्ही ठरवलं की थोडी पेट पूजा हो जाय. मग काय ऑर्डर केल्याबरोबर कच्चा चिवडा आला समोर. चिवडा होता एवढा तिकट की समोरून मागून पूर्ण धुवा निघत होता. आम्ही सर्व मागून धुवा सोडत सोडत पोहोचलो एका दुकानात. कोणती हो का इंग्रजीवाली चॉकलेट घेतली आणि दिलं दाबून. आम्ही सर्व टारटीर करत 2च्या स्पीडने आलो कारण आम्हाला बहुत उशीर झाला होता. आणि हे बघा दुरून व्ह्यू 7 सिस्टर हिलचं. आम्हाला ज्याची भीती होती तेच झालं कारण खूप वेळ झाल्यामुळे 7 सिस्टर हिलचं गेट बंद झाला होता. पूर्ण मूडचे येल लागले होते. दुरूनच नाही नवीली दुल्हन सारखा 7 सिस्टर हिलला बघितलं आणि ग्रुप फोटो घेतली आणि घरी वापस येताना थोडी फारशी मजा केली. पार्ट 1 पार्ट 2 तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.